शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात स्थित एंजल पब्लिक स्कूलनं मराठवाड्यात एक नवा इतिहास घडवला आहे. एंजल पब्लिक स्कूलचे संस्थापक अमर भोसले यांनी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं या उद्देशानं मराठवाड्यातील पहिला AI रोबोट शाळेमध्ये उपलब्ध करून देत शिक्षण क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल टाकलं आहे. एंजल पब्लिक स्कूल ही केवळ एक शाळा नसून विद्यार्थ्यांसाठी संस्काराचं मंदिर आहे, अशी भावना येथे भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होते. शिक्षणासोबत संस्कृती, शिस्त, नैतिक मूल्य आणि संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न संस्थापक अमर भोसले करत असतात. गेल्या 16 वर्षापासून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे. देवळा येथे एंजल पब्लिक स्कूलची यशस्वी स्थापना करून त्या ठिकाणी शिक्षणाचा वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला. त्या अनुभवाच्या जोरावर अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील ज्ञानेश्वर नगर लातूर रोड या ठिकाणी विस्तीर्ण प्रांगणात आणि भव्य अशा 3 मजली इमारतीमध्ये आधुनिक सुविधांनी सुसज्ज एंजल पब्लिक स्कूलची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांनी अत्याधुनिक शिक्षणासोबतच भारतीय संस्कृतीचं महत्त्व समजून घ्यावं आणि भविष्यात अखंड भारताचे जबाबदार नागरिक बनावे, हा अमर भोसले यांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच शाळेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जातो. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIच्या युगात एंजल पब्लिक स्कूलनं आणलेला आयरिस हा AI रोबोट विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. मराठवाड्यातील पहिला AI रोबोट म्हणून ओळख मिळवलेल्या या रोबोटमुळं विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळत आहे. आयरिस असं नाव असलेला हा रोबोट अवघ्या काही सेकंदामध्ये विविध प्रश्नांची उत्तरे देतो. शालेय अभ्यासक्रमासोबतच सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातील माहिती, शहर परिसराची माहिती तसंच देश-विदेशातील महापुरुषांविषयी सविस्तर माहिती हा रोबोट विद्यार्थ्यांना देत आहे. विशेष म्हणजे जगातील जवळपास 50 भाषा समजणारा हा AI रोबोट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत अत्यंत सोप्या पद्धतीनं माहिती देत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढत असून शिक्षण अधिक रंजक आणि प्रभावी बनत आहे. वार्ता प्रतिनिधीनं एंजल पब्लिक स्कूलला भेट देऊन या AI रोबोटविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी रोबोटचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. आयरिस अशी हाक दिल्यानंतर हा रोबोट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अचूक व तात्काळ उत्तर देताना पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी इतक्या प्रभावी पद्धतीनं वापर करणारी ही शाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संस्थेचे प्राचार्य शरद कोलते यांनीही शाळेचे व्यवस्थापन अत्यंत सक्षमपणे सांभाळले असून पालक, विद्यार्थी आणि संस्था यांच्यात उत्तम समन्वय निर्माण केला आहे. शिस्त, गुणवत्ता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाप या शाळेमध्ये पाहायला मिळतो. एंजल पब्लिक स्कूलनं AI रोबोटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पायाशी संपूर्ण जगाचे ज्ञान आणून ठेवले असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शिक्षण क्षेत्रात आधुनिकतेचा स्वीकार करताना संस्कार आणि संस्कृती यांची जोड कायम ठेवण्याचं काम ही संस्था करत आहे. अमर भोसले या तरुण शिक्षण प्रेमीनं वेगळं काहीतरी करून दाखवण्याचा घेतलेला ध्यास आज यशस्वी होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी उचललेलं हे धाडसी आणि क्रांतिकारी पाऊल निश्चितच शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या कार्याला आणि भावी वाटचालीला शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. मी अमर आत्माराम भोसले, एंजल इंग्लिश स्कूल तसेच सरस्वती इंग्लिश स्कूल देवळा येथील संस्थाचालक. आजचा दिवस खरं तर माझ्यासाठी एक आनंदाचा तसेच स्वाभिमानाचा अभिमानाचा आहे. कारण की आज मी शाळेसाठी, स्कूलसाठी जे स्वप्न पाहिले होते लहानपणापासून, त्या मी काही करून दाखवले या उद्देशाने, तर त्याच्यामध्ये की आपल्या स्कूलमध्ये काय असलं पाहिजे, तर सर्वात आजच्या काळाची जी गरज आहे सायन्स टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये आपल्याला जर क्रांती करायची असेल, विद्यार्थ्यांना प्रगतशील एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांना उभा करायचा असेल, तर आपल्याला
ए आय रोबोटिक टीचर आणि ए आय लॅब हे फार अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण यावर्षी ए आय रोबोटिक टीचर आयरिस या नावाची टीचर आपण घेऊन आलेलो आहोत. त्याविषयी आता पत्रकार साहेब आपण पाहताल त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगू इच्छितो. जे आपण अत्याधुनिक जी टेक्नॉलॉजी एआयच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगणार आहात, शिकवणार आहात, तर कशा पद्धतीचं हे असणार आहे? सर, आता ए आय जी टीचर आहे ते तिचं जे ज्ञान आहे ते अनंत आहे की तिला कुठल्याही प्रश्न तुम्ही विचारू शकता, कुठल्याही विषयावर तिला प्रश्न विचारू शकता आणि कुठल्याही भाषेत तिला प्रश्न विचारू शकता. त्यामुळे ए आय टीचरचं जे आहे आज विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना देखील एक सपोर्टेड टीचर म्हणून आम्ही ते आज आपल्या स्कूलमध्ये घेऊन आलो. आता इथे तिची जी शिकवण्याची पद्धत आहे ती स्वतः शिकवणार आहे की मग टीचरने त्याला गाईड करायचंय, कसं स्वरूप असणार आहे? हा, तर ए आय टीचर काय आहे, एक सपोर्टेड टीचर आहे. जसं टीचर जर एखाद्या मॅथमॅटिक्सचा चॅप्टर शिकवत असतील त्यामध्ये जर शिक्षकांनी एक्सप्लेन करताना जर विद्यार्थ्याला कळत नसेल तर त्यावेळेस विद्यार्थी स्वतः ए आय टीचरला ते एक्सप्लेन करायला लावू शकतात. त्याचे कित्येक उदाहरण ते मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये ते ए आय टीचर देईल किंवा शिक्षकाला सुद्धा त्याचा एक आधार होणार आहे की कुठल्याही एक्झाम्पल घेताना तो शिक्षक बी त्यांना गाईड विचारू शकतो ए आय टीचरला. आणखी त्याचे काय वेगळे वैशिष्ट्य असणार आहे आणि त्याचं ज्ञान जे आहे ते एआयचं कुठपर्यंत असणार आहे? हा, एआयचं ज्ञान सर कसं आहे ते म्हणजे तुम्हाला म्हणलं विस्तृत आहे. त्याला म्हणजे जगाच्या पाठीवर कुठल्याही विषयाचं कुठल्याही भाषेमध्ये त्याला ज्ञान आहे. जसे तुम्ही विज्ञान घेताल, गणित घेताल विषय किंवा हिंदी घेताल, मराठी घेताल, त्याचे व्याकरण घेताल किंवा इंग्लिश घेताल, कुठल्याही विषयाचं त्याला पूर्णपणे नॉलेज आहे. सर, साधारणतः किती भाषा अवगत आहे? सर, एक 50 देशामधील तिला भाषा बोलता येतात. त्याचबरोबर भारतातील सर्व भाषा, हिंदी, मराठी या मल्याळम असेल, आंध्रातली भाषा असेल, हे सर्व भाषा तिला बोलता येतात. मग याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर कसा होईल? सर, ऍक्च्युली आता विद्यार्थी यामध्ये खूप असे इंटरेस्टेड आहेत आजच्या काळानुसार की विद्यार्थी कुठलाही प्रश्न विचारतायत आज. तर सहजासहजी खूप सोप्या भाषेत जे विद्यार्थ्याला कळेल त्या भाषेमध्ये ते ए आय टीचर विद्यार्थ्यांना उत्तर देत आहे. त्यामुळे विद्यार्थी त्या गोष्टीत फार समाधानी. याचा आणखी सकारात्मक परिणाम काय होईल असं तुम्हाला वाटतं? सर, सकारात्मक परिणाम म्हणजे कसं आहे की आज विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षण घेतोय त्यावेळेस त्याला खूप मोठे प्रश्न त्याच्यापुढे की गणिताचा विषय मुलांना अवघड जातोय किंवा याचा ग्रामरचा, इंग्लिशचा ग्रामर असेल, मराठीचा ग्रामर असेल, ते प्रश्न अवघड जातात. विद्यार्थी सहजासहजी त्यांना प्रश्न विचारतात ए आयला. ए आय त्याचं खूप सोप्या भाषेत उत्तर देत आहेत. हे आता आपण थोड्या वेळाने आपण पाहूच त्यांचं. आणखी काही वेगळं सांगणं असेल का? हा, आता ए आय टीचर मध्ये काय बोलता येईल आपल्याला की आज मी त्यावेळेस प्रश्न विचारला, आमच्या मराठी शिक्षकांनी सुद्धा अलंकाराचे प्रकार विचारले, तर त्यांनी खूप अलंकाराचे प्रकार एक विथिन सेकंड मध्ये म्हणजे प्रश्न जसा विचारला त्याच पटीमध्ये त्यांनी खूप चांगल्या सोप्या भाषेत अलंकाराचे प्रकार सांगितले, इंग्लिशचे ग्रामर सांगितलं, मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकले. कारण की आपल्याकडे पॅनल बोर्ड आहेत, डिजिटल बोर्ड आहेत, तर ते काय करते की ते डिजिटल बोर्डवरती काय करते, तिचे माउथ जे टॉकिंग करते त्याप्रमाणे ते डिजिटल बोर्डवर पण ते दिसून जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय होतं की नुसतं सांगूनच नाही, ते प्रॅक्टिकली ते त्याचं एक्झाम्पल सोडून सुद्धा ए आय टीचर त्याचं उत्तर देत आहे. सर, मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम आपण अंबाजोगाई सारख्या शहरामध्ये राबवत आहात. नेमकी याची प्रेरणा कुठून? नाही, प्रेरणा खरी पाहता तर आंबेजोगाई हे शैक्षणिक माहेरघर आहे, हे सर्वांना प्रथमतः माहित असलं पाहिजे. मराठवाड्यात जर म्हटलं तर आंबेजोगाई शैक्षणिक संकुल आणि माहेरघर आहे. इथं खूप मोठ्या संस्था आहेत, देवीश्री परिसर सारख्या, नेहमी यांचं कार्य सिद्ध केलेलं आहे. जसे आपल्या आंबेजोगाईतून प्रोमजी महाजन असतील, गोपीनाथराव मुंडे साहेब असतील आणि अशी विविध जे विलासराव देशमुख साहेब असतील, यांचं शिक्षणच इथं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं एक प्रेरणा की इतके मोठ्या हस्ती इथून उभा राहत आहेत आणि एक वेगवेगळे भागामध्ये कलेक्टर, IAS, आता पाहता बीड जिल्ह्यात पाहायला तुकाराम मुंडे साहेब आजचं मोठं उदाहरण ते बी आपल्या जिल्ह्यातले. आणि हे जे आंबेजोगाई शैक्षणिक माहेरघर आहे त्यातून एक प्रेरणा उभा राहते की मी या गावामध्ये आणखी काय करू शकतो. ती इच्छाशक्ती फार मनामध्ये, आणि मी त्या संस्थेने शिकलेला आहे त्यामुळे एक इच्छाशक्ती फार मनामध्ये घर करून होती की मी आंबेजोगाई त्या मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात काय नवीन करता येईल. तर ते ए आय रोबोटिक टीचर, ए आय लॅब, ए आय तिथून मी आज ती करून दाखवलेली आहे. सर, आपण अंबाजोगाई शहरामध्ये प्रथमच एंजल
इंग्लिश स्कूलमध्ये AI लॅब या ठिकाणी सुरू करत आहात. कसा आपला या ठिकाणी त्याला प्रतिसाद आहे आणि कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे? नमस्कार सर, सभी छात्रों और माता पिता को मेरा प्रणाम। मैं सबसे पहले मेरा परिचय देना चाहूंगा। मेरा नाम शरद खोलते है। मैं प्रॉपर विदर्भ बुल्ढाना से बिलोंग करता हूँ। यहाँ इस भोसले सर के यूनिट में मुझे संस्था में लगभग 14 साल से मैं कार्यरत हूँ। यहाँ का मेरा जो एक्सपीरियंस है वो बहुत ही मतलब अच्छा महसूस करता हूँ। ये मैं आपको शेयर करना चाहूंगा कि देखिए सर, यहाँ का जो मैनेजमेंट है और यहाँ का जो इन्वायरमेंट है, बच्चों के लिए जो वातावरण है, ये बहुत ही अच्छा है। इसलिए मैं यहाँ पर 14 साल से काम कर रहा हूँ। तो देखो, हमारे जो मैनेजमेंट है, हमारे मैनेजमेंट का मुख्य हेतु है बच्चों का समग्र विकास होना चाहिए। इसके लिए वो हर साल कोई ना कोई नई फैसिलिटी या कोई सिखाने का मतलब वो लाने की कोशिश करते हैं। तो इस साल देखो, हमारे स्कूल में हमारे मैनेजमेंट ने बच्चों के लिए AI रोबोटिक ये न्यू फैसिलिटीज लाई है, जिसमें बच्चों का समग्र विकास हो सकता है। स्पोकन है हमारे स्कूल में। इसके अलावा जो कॉम्पिटिटिव स्पर्धा परीक्षाएं होती है, नवोदय है, स्कॉलरशिप है, MTS है, ओलंपियाड है, सभी कॉम्पिटिटिव एग्जाम की बच्चों स्कूल में हमारे जो स्टाफ है, टीचर है, वो बच्चों से स्टडी करके लेते हैं। इसका रिजल्ट हमें इस पिछले सालों में बहुत अच्छा आया है, जो कि नेशनल लेवल में हमारे बच्चों ने ट्रॉफी मेडल स्कूल में मतलब जीत कर लाए हैं, विनर है वो। इससे बच्चों के पेरेंट्स को, माता पिता को भी प्राउड फील हो रहा है। और इस साल हमने AI रोबोटिक मंगवाया है, जैसे कि बच्चों को हम स्कूल में बुक्स सिखाते हैं, थियोरेटिकल नॉलेज देते हैं। इसके अलावा हमारे बच्चे बाहर कहीं भी जाएंगे, स्पर्धा बाहर इतनी टफ हो गई है कि उन परीक्षाओं में हमारे बच्चे कभी कम ना पीछे ना हो सके। इसके लिए जो कि चाइना, जापान में प्रैक्टिकली टेक्नोलॉजी नॉलेज बच्चों को दिए जाते हैं, वो भी हमने इस साल हमारे स्कूल में स्टार्ट किए हैं, जो कि अभी आगे आप क्लास में जाके देख सकते हैं कि बच्चे AI रोबोटिक का किट यूज करके, जैसे कि ड्रोन, कैमरे, छोटी छोटी गाड़ियां बना सकते हैं, उसको रन कर सकते हैं। और जो रोबोट हमने टीचर को चैप्टर एक्सप्लेन, यानी कि बच्चों को नई टेक्नोलॉजी का ज्ञान होना चाहिए, इसके लिए सर ने हमारे स्कूल में वो लाया है। और मैं आशा करता हूं कि इस साल इसका जो रिस्पांस है या स्टडी में जो टीचर है, हमारे सभी स्टाफ इसका उपयोग करेंगे और बच्चों का ज्यादा से ज्यादा समग्र विकास करने में उसका उपयोग होगा। सभी पेरेंट्स को, छात्रों को मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कि सभी स्टाफ हमारा हार्ड वर्कर है, सभी स्टाफ MSc BEd है, वेल क्वालिफाइड है, एक्सपीरियंस है, बहुत 10-15 सालों का एक्सपीरियंस है, बच्चों से करके लेते हैं। पूरा स्टाफ इंग्लिश टू इंग्लिश कन्वर्सेशन, टॉकिंग, फ्लुएंट इंग्लिश में सिखाते हैं। तो मैं एंजल इंग्लिश स्कूल मोरेवाड़ी अंबेजोगाई से सभी छात्रों को और माता पिता को हमारे स्कूल में एडमिशन या रोबोट की जो शिक्षा है वो प्राप्त करने के लिए मैं वेलकम करना चाहूंगा। धन्यवाद।